नगर दक्षिणचे माजी खासदार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यानं चर्चेत राहतात। राहुरीत सुजय विखे यांनी नगर मनमाड महामार्गाच्या कामावरून थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीला कारणीभूत धरत रस्ता रखडल्याचं भाष्य केलं। नगरमध्ये तब्बल 40,000 कोटी रुपयांची विकास कामं आपण केली, मात्र नगर मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याचं सांगताना युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम विकास कामांवर होत असल्याचं विखे म्हणाले। तर त्यांच्या विकास कामांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी टीका केली। आता ट्रम्प येऊन रस्त्याचं काम करणार आहेत का असा सवाल रोहित पवारांनी विखेंना केला। आपण हा रस्ता मिळून पूर्ण करू। तुमच्या वेदना, तुमच्या भावना याचा पूर्णपणे सन्मान करतो। मला कोणाचाही अपमान करायचा नाही। तुमची भूमिका रास्त आहे, पण वास्तविकता देखील या युद्धामुळे असलेले तेलाची परिस्थिती, युद्धामुळे असलेल्या डांबर उपलब्धतेची परिस्थिती, आजही मार्केटमध्ये डांबर उपलब्ध नाही। आता मनमाड अहिल्यानगर जो रस्ता आहे तो काही ट्रम्प येऊन करणार नाही। म्हणजे बघा भाजपचं काय चालू आहे आज, की त्यांचे माजी खासदार कोणावर खापर फोडायचं, सत्ता तर आपली आहे, सत्तेत दुर्दैवाने त्यांचंही चालत नाही। आणि विखे पाटील साहेब तसे अनुभवी नेते असताना त्यांना 1/3 मत ह्याचं मंत्रालयाचं त्या ठिकाणी मंत्री केलेलं आहे। मी तुम्हाला अगोदरही बोललो, असा वेडा माणूस एखाद्या देशाचं नेतृत्व करतो आणि इराणवर हल्ल्यामुळे क्रूड ऑइल सप्लाय हा आपल्या देशात बंद झाला, किंबहुना ज्या प्रमाणात झाला पाहिजे होता त्याच्यात 50% घट आली। क्रूड ऑइलची घट झाल्यामुळे ऑइल रिफायनरीज आपल्या 50% कॅपॅसिटीवर काम करतायत आणि ऑइल रिफायनरीमध्ये क्रूड ऑइलला जेव्हा आपण पेट्रोल किंवा डिझेलमध्ये कन्वर्ट करतो त्याचा बाय प्रोडक्ट हे डांबर असतं। दुर्दैवाने ऑइल रिफायनरीची क्षमता कमी झाल्यामुळे, क्रूड ऑइल उपलब्ध कमी झाल्यामुळे डांबर उपलब्धता कमी झाली। तर हे फार मोठं लिंक आहे, तर आता हे कोणाला समजून सांगणार, म्हणून एकच माणूस कारणीभूत आहे।